तर मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत नीट 2026चा केमिस्ट्रीचा क्वेश्चन पेपर. या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन, त्याची आन्सर की आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 46, कोड 11, कोड नंबर म्हणजे जेवढे काही क्वेश्चन पेपरचे सेट होते त्यातला 11 नंबरचा जो सेट आहे, आपण त्याचा सिक्वेन्स फॉलो करतोय. तर क्वेश्चन नंबर 46 आहे, सिलेक्ट द रिएजंट दॅट रिड्यूस नायट्राइल टू प्रायमरी अमाइन. ओके, नायट्राइल टू प्रायमरी अमाइन्सच्या रिडक्शनसाठी आपल्याला कोणते सुटेबल रिड्युसिंग एजंट्स वापरावे लागतात. ठीक आहे, तर बघा, नायट्राइल म्हणजे काय, RC ट्रिपल बॉन्ड N म्हणजे सायनाइड. तर या नायट्राइलचं किंवा सायनाइडचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला अमाइन्समध्ये. ओके, कशामध्ये करायचं, RNH2 मध्ये कन्व्हर्जन करायचं. तर याच्यासाठी कोणते कोणते सुटेबल रिड्युसिंग एजंट्स आहेत खालीलपैकी. पहिला दिले तुम्हाला LiLH4, दॅट इज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि वॉटर. तर हा सुटेबल रिएजंट आहे, कारण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ऑलमोस्ट बऱ्याच कंपाऊंडचं रिडक्शन करतो. तो सायनाइडचं अमाइनमध्ये पण कन्व्हर्जन करतो. ही सिलेक्टिव्हिटी आहे, त्यामुळं LiLH4 इज ओके और सुटेबल फॉर सायनाइड टू अमाइन. दुसरं, SN+HCl. SN+HCl जो आहे, तो SN+HCl इतका सुटेबल रिड्युसिंग एजंट नाहीये सायनाइडचं अमाइनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, त्यामुळे हा आपण डिस्कार्ड करतो. तो बेस्ट कुठं आहे, नायट्रोचं अमाइनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, राईट. तिसरा, H2 निकेल. ओके, म्हणजे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन आपण ज्याला म्हणतो, तर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन सुद्धा बेस्ट आहे कशासाठी, सायनाइडचं अमाइनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. तिसरा ऑप्शन डी जो आहे, सोडियम अमॅल्गम आणि इथेनॉल. सोडियम अमॅल्गम आणि इथेनॉल ही मेंडिस रिॲक्शनची कंडिशन आहे. मेंडिस रिॲक्शनमध्ये सुद्धा सायनाइडचं कन्व्हर्जन आपण अमाइनमध्ये करू शकतो, त्यामुळं डी हा सुद्धा सुटेबल रिड्युसिंग एजंट आहे. त्यानंतर जो ई आहे, Br2 इन ॲक्वस NaOH. Br2 इन ॲक्वस NaOH जो आहे, ही हॉफमन ब्रोमोअमाइड डिग्रेडेशनची कंडिशन आहे, जिथं आपण अमाइडचं अमाइनमध्ये कन्व्हर्जन करतो. सायनाइडचं अमाइनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी ही मेथड बेस्ट नाही आहे. ही कोणती मेथड आहे, ही अमाइड टू अमाइनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हॉफमन ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन किंवा हॉफमन रिअरेंजमेंट. ओके, हॉफमन ब्रोमोअमाइड डिग्रेडेशन म्हणजे HBD, ज्याला आपण हॅपी बर्थडे रिॲक्शन सुद्धा म्हणतो. त्या हॅपी बर्थडेमध्ये काय होतं, अमाइडचा कार्बोनिल ग्रुप गायब होतो आणि अमाइन तयार होतं, त्यामुळे हा त्याच्यासाठी सुटेबल नाहीये. कोण कोण सुटेबल नाहीये, बी सुटेबल नाहीये, ई पण सुटेबल नाहीये. तर बी कुठे कुठे आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये बी आहे, बी कट झाला. ओके, दुसऱ्यामध्ये आहे का नाही, तिसऱ्यामध्ये ई आहे, ई कट झाला. डी मध्ये, सॉरी, चौथ्यामध्ये बी आहे, बी सुद्धा, चौथा सुद्धा कट झाला. कोणता ऑप्शन राहतो, ऑप्शन सेकंड, ACD. ओके, ACD म्हणजे LiLH4, H2 निकेल, सोडियम अमॅल्गम इन इथेनॉल. हे 3 सुटेबल रिएजंट आहेत कशासाठी, सायनाइड टू अमाइन कन्व्हर्जन करण्यासाठी. त्यामुळे तुमचं आन्सर काय असलं पाहिजे, आन्सर सेकंड, दॅट इज ACD. ओके, पुढे वळूयात. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 काय, दोन लिस्ट दिलेत तुम्हाला. एक पहिली लिस्ट आहे, ज्या पहिल्या लिस्टमध्ये तुम्हाला ट्रान्झिशन मेटल, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स दिलेले आहेत. दुसरीकडे त्यांचं कॅटॅलिटिक रोल काय येतो. V2O5, ज्याला आपण व्हॅनाडियम पेंटॉक्साइड म्हणतो. व्हॅनाडियम पेंटॉक्साइड कुठे वापरला जातो, तर व्हॅनाडियम पेंटॉक्साइड प्रिपरेशन ऑफ अमोनियामध्ये नाही वापरला जात, पॉलिमरायझेशन ऑफ अल्काईनमध्ये नाही, प्रिपरेशन ऑफ H2SO4 फ्रॉम SO2 मध्ये वापरला जातो. ही कोणती मेथड आहे, ही कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे. ओके, कॉन्टॅक्ट प्रोसेस कशासाठी वापरली जाते, प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. H2SO4च्या प्रिपरेशनसाठी आपण पहिल्यांदा सल्फर घेतो, मग त्याचं सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड, ओलियम अँड देन फायनली H2SO4. ओके, त्या प्रोसेसमध्ये आपण V2O5 वापरतो, करेक्ट. त्यामुळे ए साठी काय असणार आहे, ए साठी 3 असणार आहे. Fe कुठे वापरतो, Fe वापरतो आपण प्रिपरेशन ऑफ अमोनिया फ्रॉम N2 and H2. कोणती प्रोसेस आहे ही, हॅबर प्रोसेस. त्या हॅबर प्रोसेसमध्ये आपण Fe वापरतो. PDCl2 जो आहे, PDCl2 वापरतो आपण ऑक्सिडेशन ऑफ इथाइन टू इथेनॉल. ही कोणती प्रोसेस आहे, ही वॅकर प्रोसेस आहे, वॅकर ऑक्सिडेशन किंवा वॅकर प्रोसेस. आणि निकेल कॉम्प्लेक्स ऑब्विसली काय राहिलंय, पॉलिमरायझेशन ऑफ अल्काईनसाठी. ओके, तर काय ऑप्शन आहे, A चं 3, B चं 1, C चं 4, D चं 2. कोणत्या कोणत्या प्रोसेस विचारले तिथे, हॅबर प्रोसेस आहे, कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे, वॅकर ऑक्सिडेशन आहे आणि एक पॉलिमरायझेशन आहे. ह्याच्यावरती हा क्वेश्चन विचारलेला होता, अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर वळूयात क्वेश्चन नंबर 48. 48चा जो क्वेश्चन आहे, हा थर्मोडायनामिक्स वरचा क्वेश्चन आहे, न्यूमेरिकल टाईपचा क्वेश्चन आहे. ओके, फिजिकल केमिस्ट्री मधला. गिवन काय बघा, 2A plus B gives 2D. ठीक आहे,
गिवन डेल्टा यू नॉट आहे, डेल्टा यू नॉटची व्हॅल्यू आहे -10 किलो जूल पर मोल, डेल्टा एस नॉटची व्हॅल्यू आहे -44 जूल पर केल्विन ॲट 298 केल्विन, आणि इकडे तुम्हाला डेल्टा जी नॉट फाइंड आउट करायचं आहे आणि रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी सांगायची आहे. ओके, डेल्टा जी नॉट वरनं आपण रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी सांगतो. जर डेल्टा जी नॉट मायनस असेल तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे, डेल्टा जी नॉट जर प्लस असेल तर रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. आपण बघूया त्याची स्पॉन्टेनिटी काय येते. राईट, सगळ्यात पहिलं डेल्टा जी नॉट फाइंड आउट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आपल्याकडे, आपल्याकडे गिब्स हेल्मोंट्स इक्वेशन. काय म्हणतो गिब्स हेल्मोंट्स इक्वेशन? डेल्टा जी नॉट इज इक्वल टू डेल्टा एच नॉट. ओके, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू डेल्टा एच नॉट मायनस टी डेल्टा एस नॉट. इथे डेल्टा एस नॉट काय? चेंज इन इंटरनल स्टँडर्ड इंटरनल एंट्रॉपी. टी म्हणजे काय? टेम्परेचर आहे. स्टँडर्ड चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन गिब्स एनर्जी, अगेन स्टँडर्ड. तर डेल्टा जी नॉट काढायचं असेल तर डेल्टा एच नॉट माहित पाहिजे. टी डेल्टा एस नॉट आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. डेल्टा एच नॉट आपल्याकडे नाहीये, त्यामुळे डेल्टा एच नॉट फाइंड आउट करावं लागेल. डेल्टा एच नॉट साठी काय फॉर्म्युला आहे? डेल्टा एच नॉट इज इक्वल टू डेल्टा यू नॉट प्लस डेल्टा एन जी आर टी. ओके, एन जी आर टी. या इक्वेशन मध्ये आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे डेल्टा यू नॉट आहे, आपल्याकडे आर आहे, टी आहे, हे सगळे गिवन आहे. डेल्टा एन जी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, तेव्हा आपल्याला डेल्टा एच नॉट मिळेल, आणि डेल्टा एच नॉट मिळालं की आपल्याला या इक्वेशन मध्ये त्याची व्हॅल्यू पुट करायची. आपल्याला काय मिळेल? डेल्टा जी नॉट मिळेल. आणि डेल्टा जी नॉट मिळालं की आपल्याला रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी सांगता येते की वेदर ते रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे. ठीक आहे, पहिलं काम आहे आपलं डेल्टा एन जी फाइंड आउट करणे. डेल्टा एन जी कसं फाइंड आउट करायचं बघा. डेल्टा एन जी म्हणजे काय? चेंज इन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस स्पेसिस. जे काही गॅसियस स्पेसिस आहेत, त्यामुळे ह्या इक्वेशन मध्ये जे ब्रॅकेटमध्ये दिलंय आपल्याला, ब्रॅकेटमध्ये जे जी 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 दिलंय ते जी खूप महत्वाचं आहे. तर डेल्टा एन जी मधला जो जी आहे तो खूप महत्वाचा आहे. पार्ले जी मधला जी जेवढा महत्वाचा आहे तेवढा या डेल्टा एन जी मधला जी महत्वाचा आहे. ठीक आहे, तर कंडिशन काय की तुमच्याकडे गॅसियस प्रोडक्ट किती आहेत? 2 आहेत. गॅसियस रिॲक्टंट किती आहेत? 3 आहेत. बघा, 2 ए चा कोएफिशियंट किती आहे? 2. बी चा कोएफिशियंट किती आहे? 1. त्यामुळे किती झाले ते? 3. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट, त्यालाच आपण म्हणतो डेल्टा एन जी, चेंज इन नंबर ऑफ मोल्स. तर ते किती झाले? 2 मायनस 3 मायनस 1, म्हणजे डेल्टा एन जी ची व्हॅल्यू किती आली? -1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करू शकतो इथे. ठीक आहे, डेल्टा यू ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे? डेल्टा यू ची व्हॅल्यू आहे -10. ती किलो जूल मध्ये आहे, त्याला एक जूल मध्ये आपण कन्वर्ट करू. तुम्हाला फायनल आन्सर विचारलंय आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन विथ, इकडे ऑप्शन मध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू किलोजूल 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 मध्ये दिल्यात. त्यामुळे काय करावं लागेल? डेल्टा यू ची व्हॅल्यू किलोजूल मध्ये ठेवा. डेल्टा एस ची व्हॅल्यू जी जूल पर केल्विन मध्ये आहे तिला किलोजूल मध्ये कन्वर्ट करा. आणखीन इथं आर ची व्हॅल्यू जी तुम्हाला जूल मध्ये दिली ती पण किलोजूल मध्ये कन्वर्ट करा आणि तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तर डेल्टा यू नॉट ची व्हॅल्यू आहे -10. त्यानंतर एन जी ची व्हॅल्यू किती आहे? एन जी ची व्हॅल्यू आहे -1 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे? 8.314. ओके, आणि टी ची व्हॅल्यू किती आहे? 298 केल्विन. हे सगळं कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर काय काय पुट केलं आपण? डेल्टा यू नॉट पुट केला, डेल्टा एन जी ची व्हॅल्यू पुट केली, आर ची व्हॅल्यू पुट केली, टी ची व्हॅल्यू. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काहीतरी एक एक्स अमाऊंट ऑफ व्हॅल्यू मिळेल. ही व्हॅल्यू मिळाल्याच्या नंतर ही व्हॅल्यू कुठं पुट करायचं? तुम्हाला डेल्टा जी नॉटच्या इक्वेशन मध्ये पुट करायचे, म्हणजे इथं पुट करायचे. ओके, डेल्टा एच नॉटची व्हॅल्यू जी इथून मिळालेली आहे, ओके, दॅट इज एक्स, मायनस टी ची व्हॅल्यू किती आहे? 298 इंटू डेल्टा एस ची व्हॅल्यू किती दिलेली तुम्हाला? -44. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला डेल्टा जी नॉटची व्हॅल्यू मिळेल इथे. जी काही डेल्टा जी नॉटची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर रिॲक्शन कशी असणार आहे? स्पॉन्टेनियस. निगेटिव्ह आली तर ती, सॉरी, डेल्टा जी नॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर ती नॉन स्पॉन्टेनियस, निगेटिव्ह आली तर स्पॉन्टेनियस. सगळे कॅल्क्युलेट करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला डेल्टा जी नॉटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल, आणि ती किती असणार आहे? 0.63568 किलोजूल पर मोल, एवढी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आणि ती प्रोसेस जी आहे ती नॉन स्पॉन्टेनियस असेल, त्यामुळे याचा आन्सर काय असेल? आन्सर असेल 3. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 48चा आन्सर आहे 3. लेट्स जम्प टू 49. 49 मध्ये परत 2 लिस्ट दिल्यात. ओके, एक क्वांटम नंबरचा कॉलम आहे, दुसरा ऑर्बिटलचा कॉलम आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 4 प्रकारचे क्वांटम नंबर आहेत. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल और सबसिडरी क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर. इथे जे यांच्या व्हॅल्यू दिल्यात म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आहेत, जे पिरियड नंबर इंडिकेट करतात, शेल नंबर इंडिकेट करतात. राईट,
एलच्या व्हॅल्यू अझीमुद्दील क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू आहेत, जिथं त्याचे व्हॅल्यू आहेत 0 पासून ते 1 2 3 एक्सेट्रा, राईट. जेव्हा एलची व्हॅल्यू 1 असते, ओके, एलची व्हॅल्यू 0 असते, तेव्हा एस ऑर्बिटल असतो. एलची व्हॅल्यू 1 असेल तर पी ऑर्बिटल असतो. एलची व्हॅल्यू 2 असेल तर डी ऑर्बिटल असतो. एलची व्हॅल्यू 3 असेल तर एफ ऑर्बिटल असतो. ओके, एस पी डी एफ असं. मग आपण त्याला लिहिताना तुम्हाला जर ऑर्बिटल लिहायचं असेल तर त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि ऑर्बिटल, म्हणजे पहिल्या केसमध्ये काय असेल, हा 2p असेल, 2p. इथे काय असेल, 4s. इथे काय असणार आहे, 5f. इथे काय असणार आहे, 3d. म्हणजे ए जो आहे, ए साठी काय असलं पाहिजे, ए साठी 2p. कुठे दिसतं आपल्याला 2p, सेकंड. ए साठी सेकंड. त्याच्यानंतर बी साठी काय, 4s. 4s कुठं दिसतंय, 4s दिसतंय तुम्हाला 3 मध्ये. बी साठी थर्ड. त्यानंतर सी साठी काय, 5f. 5f कुठं दिसतं आपल्याला 4 मध्ये. सी साठी 4. डी साठी काय, 3d. ओके, 3d कुठं दिसतंय 1 मध्ये, त्यामुळे डी साठी 1. कोणता ऑप्शन असेल, ऑप्शन 3 करेक्ट असेल. कळतंय? यस. पुढे क्वेश्चन नंबर 50. In a qualitative analysis, Bi3 plus is detected by appearance of a precipitate of BiOOH, जे की सॉलिड स्टेट मध्ये आहे. कॅल्क्युलेट pH when the following equilibrium exists at 298 केल्विन. इक्विलिब्रियम काय पहा, BiOOH जो की सॉलिड स्टेट मध्ये आहे, इक्विलिब्रियम BiO प्लस ॲक्वा स्टेट मध्ये प्लस OH मायनस ॲक्वा स्टेट मध्ये. के ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 4 × 10⁻⁻10. लॉग 2 ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे 0.3010. विचारलंय काय आपल्याला, पीएच विचारलाय. ओके, आता इक्वेशन मध्ये जो काही कंपाऊंड दिलेला आहे तुम्हाला, हा कंपाऊंड हायड्रॉक्साईड आहे. त्याचं डिसोसिएशन जर आपण पाहिलं तर तुम्हाला कळेल तो OH मायनस आयन प्रोड्यूस करतोय किंवा लिबरेट करतोय. OH मायनस आयन प्रोड्यूस करणारे कोण असतात, बेस असतात. हे कुणी सांगितलं, अरेनियसने सांगितलं की जो सबस्टन्स पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर OH मायनस प्रोड्यूस करतो त्याला आपण बेस म्हणतो. आणि बेसचा आपण काय करतो, बेसचा आपण POH सांगतो. आपल्याला काय विचारलंय, पीएच विचारलंय. त्यामुळे पीएच माहीत करून घेण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, POH फाइंड आउट करावं लागेल. पीएच माहीत करण्यासाठी POH, आणि POH साठी काय लागेल आपल्याला, OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपलं पहिलं काम काय असेल, OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करणं. इक्वेशन नुसार, इक्वेशन मध्ये तुम्हाला के ची व्हॅल्यू दिली, म्हणजे KSP ची व्हॅल्यू दिली. ओके, ते जर आपण याच्यासाठी अप्लाय केलं तर ते काय मिळेल तुम्हाला, BiO प्लस, ओके, मल्टीप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. इक्वेशन वरनं आपल्याला कळेल की या दोघांचे जे कोएफिशियंट आहेत ते कोएफिशियंट सेम आहेत. म्हणजे जेवढा BiO प्लस तयार होतोय तेवढाच OH मायनस तयार होतोय. त्याला आपण असं लिहू शकतो, KSP इज इक्वल टू, ओके, S इंटू S. म्हणजे यालाच आपण काय लिहू शकतो, S स्क्वेअर लिहू शकतो. कळत, S स्क्वेअर. जर आपल्याला S काढायचं असेल या फॉर्म्युल्यावरनं, म्हणजे KSP इज इक्वल टू S स्क्वेअर जर असेल, आपल्याला जर S फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, S साठी आपण KSPचा स्क्वेअर रूट घेऊ शकतो. मग KSPचा जर स्क्वेअर रूट तुम्हाला घ्यायचा असेल, काय करावं लागेल बघा, तुमच्याकडे KSPची व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी. आपण याला असं लिहू शकतो, KSPची व्हॅल्यू किती दिली, 4 × 10⁻⁻10, करेक्ट, इज इक्वल टू, इथं काय, यसचा स्क्वेअर. मग यस फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, ह्या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. कशाचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, 4 × 10⁻10चा. तो किती येईल, तो येईल 2 × 10⁻5. ओके, 2 × 10⁻5 कशाची व्हॅल्यू आहे, ती एसची व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्हाला एसची व्हॅल्यू मिळाली. एसची व्हॅल्यू मिळाली म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळाली, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनसची व्हॅल्यू मिळाली. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनसची व्हॅल्यू जर आपल्याला मिळालेली आहे तर आपल्याकडे काय काय आहे, आपल्याला आता काय काढायचं आहे, आपल्याला POH काढायचं आहे. POH काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिदम. बघा, POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10. कशाचं बेस 10 आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, करेक्ट. आता निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस साठी आपण काय व्हॅल्यू ठेवणार, 2 × 10⁻⁵. आता आपण काय करू शकतो, या दोघांचे सेपरेट लॉग घेऊ शकतो. कशाचा सेपरेट लॉग, 2चा सेपरेट लॉग आणि 10⁻⁵चा सेपरेट लॉग. या दोघांचा सेपरेट लॉग घेतल्यानंतर तुम्हाला 10⁻⁵चा लॉग काय मिळेल, 5 मिळेल. आणि लॉग 2 ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी इकडं दिलेली आहे. म्हणजे काय मिळेल, 5 मधून तुम्हाला ही व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करायची असेल, 5 मधून काय सबस्ट्रॅक्ट करायचं, 0.3010, तर ती व्हॅल्यू 4.7 समथिंग अशी काहीतरी येईल.
करेक्ट. कशाची व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू असेल पीओएच ची व्हॅल्यू. ओके. आता आपल्याला मेन काम काय, पीओएच वरनं आपल्याला पीएच फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. मग आता आपल्याकडे 14 आहे, बरोबर, स्टँडर्ड आहे. पीओएच ची व्हॅल्यू किती आली होती आपली, 4.7 समथिंग आलेली होती, करेक्ट. मग काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, पीएच फाइंड आउट करायचं आहे. मग काय होईल, पीएच इज इक्वल टू 14 मायनस 4 पॉईंट समथिंग. याचा अर्थ काय, व्हॅल्यू 10च्या खाली येईल, म्हणजेच 9 पॉईंट समथिंग येईल, करेक्ट. त्यामुळे उत्तर काय असणार त्याचं, 9.301. प्रॉब्लेम कळतोय कसा सॉल्व्ह केला, तुम्हाला बेस दिलाय आणि तुम्हाला पीएच फाइंड आउट करायचा आहे. मग बेसचा आपण काय करतो, पहिल्यांदा पीओएच फाइंड आउट करतो. पीओएच साठी तुम्हाला काय लागतं, ओएच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन लागतं. ओएच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आपण केएसपी वरनं काढलं. ओके, केएसपी वरनं ओएच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन, ओएच मायनस वरनं पीओएच, पीओएच वरनं पीएच. ठीक आहे. काय आन्सर असेल याचं, ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊयात. हा क्वेश्चन नंबर 50 होता. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 51. हा बघा क्वेश्चन नंबर 51 थेरॉटिकल क्वेश्चन आहे. काय विचारलंय त्याच्यामध्ये, करेक्ट स्टेटमेंट विचारले. तुम्ही सिम्पली जर सगळे एकदा ओव्हरलुक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आरएनए जो असतो, आरएनए सिंगल स्टँडर्ड असतो, डीएनए डबल स्टँडर्ड असतो. ओके. पहिला जो स्टेटमेंट आहे, आरएनए पॉझेसेस अ सिंगल स्ट्रँड, ओके, ते बरोबर आहे, अर्ध बरोबर आहे. कंटेन्स थायमिन, आरएनए मध्ये थायमिन नसतो, आरएनए मध्ये काय असतो, युरॅसिल असतो. त्यामुळे पहिला ऑप्शन म्हणजे पहिला स्टेटमेंट चुकीचा आहे. दुसऱ्यामध्ये डीएनए पॉझेस अ डबल स्टँड हेलिक स्ट्रक्चर अँड कंटेन थायमिन, यातले दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत की डीएनए डबल हेलिकल आहे आणि त्याच्यामध्ये थायमिन प्रेझेंट असतो. तिसरं स्टेटमेंट आरएनए पॉझेस डबल स्टँड, हे चुकीचं आहे. ओके. पुढे डीएनए पॉझेस सिंगल स्टँड, हे पण चुकीचं आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन सेकंड. त्यामुळे 51चं काय असेल, सेकंड. 52 क्वेश्चन, द पेअर ऑफ मॉलिक्युल दॅट आर मेटामर्स अमॉंग द फॉलोइंग. मेटामर कशाला म्हणतात, की ज्यांच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप सेम आहे. फंक्शनल ग्रुपच्या भोवतीचं जे कार्बनचं स्केलेटन आहे, ते कार्बनचं स्केलेटन डिफरंट डिफरंट असतं. ओके. अरेंजमेंट जे असते अल्काइल ग्रुपची ती डिफरंट असते. ठीक आहे. बघा, पहिला जो ऑप्शन आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलाय प्रोपॅन 1 ऑल आणि दुसरा जो आहे तो प्रोपॅन 2 ऑल आहे. OH ची पोझिशन चेंज आहे, त्यामुळे हे काय, हे फंक्शनल सॉरी पोझिशन आयसोमर्स आहेत. दुसऱ्या केसमध्ये तुम्हाला दिला 1 2 3 4 5, एक एन पेंटेन दिलाय आणि दुसऱ्यामध्ये आयसोपेंटेन दिलाय किंवा 2 मिथाइल ब्युटेन दिलाय. हे दोन्ही काय झाले, हे दोन्ही चेन आयसोमर झाले. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, फक्त चेन वेगळी आहे. एक स्ट्रेट चेन आहे, एक ब्रांच चेन आहे, त्यामुळे हे चेन आयसोमर. पहिलं काय होतं, पोझिशन आयसोमर, फंक्शनल ग्रुपची पोझिशन चेंज, पोझिशन आयसोमर, चेन आयसोमर. तिसऱ्या केसमध्ये फंक्शनल ग्रुपच सेम नाहीये, एक कीटोन आहे तर एक दुसरा अल्डिहाइड आहे, त्यामुळे काय झाले, हे फंक्शनल ग्रुप आयसोमर झाले. आणि जो चौथा आहे इथर. एक आहे तुमचा प्रोपाइल मिथाइल इथर, MnOP. ओके, MnOP, सो मिथाइल प्रोपाइल इथर. आणि इकडे तुमचा आहे डाय इथाइल इथर. ठीक आहे. मेटामेरिझम साठी काही स्पेशल फंक्शनल ग्रुप आहेत जे मेटामेरिझम शो करतात, फेमस आहेत. त्यातला इथर हा त्यातला मोस्ट कॉमन आहे. अमाइन, अमाइन मेटामेरिझम शो करतात, इथर मेटामेरिझम शो करतात, अल्केन नाही शो करत, अल्कोहोल पण नाही शो करत. तर इथर ऑप्शन 4 करेक्ट आहे. इथे तुम्ही ओ बघा, ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या या बाजूला एक कार्बन आहे, या बाजूला 3 कार्बन आहे. इकडे ऑक्सिजनच्या त्या बाजूला 2 कार्बन आहेत, या बाजूला 2 कार्बन आहेत. म्हणजे काय, तर कार्बनचं डिस्ट्रीब्युशन किंवा अल्काइल ग्रुपचं डिस्ट्रीब्युशन डिफरंट डिफरंट आहे. ऑप्शन 4 करेक्ट आहे. 53 पहा. 53 मध्ये कॉम्प्लेक्सेस आहेत एका लिस्टमध्ये, दुसरीकडे टाईप ऑफ आयसोमेरिझम. यातलं एक जे सगळ्यात हायलाइटिंग कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये CONH3 5NO2, त्यातला जो NO2 लिगँड आहे तो अँबिडेंटेट लिगँड आहे. आणि अँबिडेंटेट लिगँड काय करतात, लिंकेज आयसोमेरिझम शो करतात. म्हणजे हा NO2 जो आहे तो नायट्रोजननी पण अटॅच होऊ शकतो, ऑक्सिजननी पण अटॅच होऊ शकतो. तर सी साठी लिंकेज आयसोमेरिझम, सी साठी 4. तुम्ही ऑप्शन बघा, सी साठी 4, सी साठी 2 2, सी साठी 3, सी साठी 4. एकच ऑप्शन असा ज्याच्यामध्ये सी साठी 4, C4. ठीक आहे. तसं बाकी जर तुम्ही बघितलं तर PTNH3 2Cl2 जो आहे सिस प्लॅटिन, ट्रान्सप्लॅटिन. तर एचं काय होणार आहे, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ए साठी 3. बी जो आहे COAN थ्राइस, कायरल सेंटर आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करेल, बी साठी 1 असेल. आणि जो डी वाला आहे, डी मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत, H2 आहे 6 टाइम्स. H2O जर ब्रॅकेटच्या बाहेर आणि आत कोऑर्डिनेशन स्पिअरच्या आत बाहेर जर त्यांचा नंबर चेंज असेल तर ते सॉल्वेट आयसोमेरिझम शो करतात. त्यामुळे डी साठी काय असेल, सेकंड. तर ऑप्शन 4 अगदी करेक्ट आहे या सगळ्यासाठी. क्वेश्चन नंबर 54 पहा. क्वेश्चन नंबर 54 मध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन दिलं, म्हणजे टाइप्स ऑफ रिॲक्शन, की 0 ऑर्डर आहे, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर आहे, आणि त्याच्या पलीकडे त्यांचे युनिट्स आहेत. ठीक आहे. हे एका जनरल इक्वेशनच्या बेसिसवरती अगदी इझिली सॉल्व्ह केलं जाऊ शकतं.
कसं सॉल्व्ह केलं जाऊ शकतं बघा. एक जनरल इक्वेशन आहे आपल्याकडे, की आपल्याला जर रेट कॉन्स्टंट के त्याचं युनिट फाइंड आउट करायचं आहे, तर आपण काय करायचं, ब्रॅकेटमध्ये लिहायचं मोल पर लिटर रेज टू 1 मायनस एन इंटू पर सेकंड किंवा सेकंड इनवर्स. बघा, केचं युनिट जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर मोल पर लिटर रेज टू 1 मायनस एन पर सेकंड किंवा सेकंड इनवर्स. तर इथं एन जे आहे हे एन काय, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इंडिकेट करतं. समजा आपण पहिल्यांदा झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी युनिट फाइंड आउट करायचं आपल्याला, तर काय करावं लागेल, जिथं एन आहे त्या एनच्या ठिकाणी आपल्याला झिरो पुट करावं लागेल. एनच्या ठिकाणी झिरो पुट करून बघा, इथे झिरो पुट केल्यानंतर 1 मधून झिरो मायनस झालं तर काय राहिलं, 1च राहिलं. 1च राहिलं याचा अर्थ जे इक्वेशन तुमचं आहे तेच इक्वेशन त्याचं युनिट असणार आहे. म्हणजे मोल पर लिटर पर सेकंड कुठं दिसते तुम्हाला, मोल पर लिटर पर सेकंड, म्हणजे झिरो ऑर्डरसाठी काय असेल, 4 मोल पर लिटर पर सेकंड. तेच आता आपण फर्स्ट ऑर्डरसाठी अप्लाय करून बघू. फर्स्ट ऑर्डरसाठी काय करावं लागेल, मोल पर लिटर 1 मायनस 1, कारण रिॲक्शन कशी आहे, फर्स्ट ऑर्डर आहे म्हणून एनच्या ठिकाणी काय ठेवलं आपण, 1 ठेवला. काय होईल, 1 मायनस 1 काय होईल, 0. हे जर 0 झालं तर ही सगळी टर्म कशी होईल, 0 होईल. म्हणजे फक्त काय शिल्लक राहील, पर सेकंड शिल्लक राहील. करेक्ट. पर सेकंड शिल्लक राहिल्यावरती काय होणार आहे बघा, 3. म्हणजे फर्स्ट ऑर्डरसाठी काय येणार, 3. असं कोणतं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये ए साठी 4 आहे आणि बी साठी 3 आहे, ए साठी 4 आहे, बी साठी 3 आहे, ए साठी 4 आहे, बी, असे 2 ऑप्शन आहेत. ओके, आता आपल्याला सी कडे जावं लागेल. सी साठी बघा, सेकंड ऑर्डरसाठी काय करावं लागेल तुम्हाला, इथे काय ठेवावं लागेल, 2 ठेवावं लागेल. करेक्ट. 2 ठेवल्यावर 1 मायनस 2 मायनस 1 येणार, मायनस 1 आले की इथं इनवर्स होणार. तेच आपण थर्ड ऑर्डर ठेवला तर थर्ड ऑर्डरसाठी काय येणार, 1 मायनस 3 म्हणजे किती येणार, मायनस 2 येणार. करेक्ट. तुम्ही जर ऑप्शन बघितले तर तुम्हाला सी साठी काय दिसतंय, 1 दिसतंय, सी साठी 1. कळतंय, सेकंड ऑर्डर. इथं जर तुम्ही 1 मायनस 2 ठेवून बघितलं तर मायनस 1 मिळेल. मायनस 1 असेल तर मोलचा इनवर्स होईल. ओके, लिटर जो आहे तो लिटरचा मायनस 1 कॅन्सल होईल, म्हणजे लिटर न्यूट्रल राहील आणि पर सेकंड ॲज इट इज पर सेकंड राहील. त्यामुळे ऑप्शन सेकंड हे त्याचं करेक्ट आन्सर राहील. कळतं इथपर्यंत. आपण असे 10 क्वेश्चन आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत आणि अगदी स्मूथ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. काही न्यूमेरिकल्स होते ज्याच्यामध्ये 2-3 स्टेपचे आन्सर होते, थोडेसे थेरॉटिकल होते. त्यामुळे पेपर इतका पण सोपा नाहीये जितका आपल्याला तो वाटतो. ओके, बेसिक आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन पेपर होता, त्यामुळे थोडासा सोपा पण वाटू शकतो, पण थोडासा ॲव्हरेज लेवलचा पेपर याला आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, बघूयात पुढचा क्वेश्चन नंबर 55.